गुड मॉर्निंग. तर आजचा डे 3 कोकणमध्ये नाही ॲक्च्युली. आता आपण निघालोय मालवणवरून, चाललोय ते कोल्हापूरला. ज्योतिबाचं दर्शन घेऊया आणि 1-2 ठिकाण फिरू आणि तिथून डायरेक्ट मुंबई जायचा प्लॅन आहे. ॲक्च्युली जायचं गणपतीपुळेला होतं, परंतु गणपतीपुळे थोडं आउटसाईड पडत आहे आणि त्याच्यामुळे बोललो कोल्हापूर जाऊ. ज्योतिबा वगैरे आम्ही कधी केलं नव्हतं. अंबाबाईचं दर्शन झालेलं आहे, ज्योतिबा राहिला होता. ज्योतिबाचं दर्शन आणि 1-2 ठिकाणं ते पॅलेस वगैरे बघूया म्हटलं, लास्ट टाइम बघितलं नव्हतं. तर आत्ता 10:30 वाजलेत आणि आपण निघालोय. आता भेटूया डायरेक्ट ते ज्योतिबामध्ये आणि मध्ये थांबू असं नाश्ता वगैरे करण्यासाठी. तुम्हाला कळवतो मी, ठीक आहे. आपण काजू घेण्यासाठी थांबलोय. 550 रुपये किलो काजू येते. हे काय किलो? मोबाईल तुझा जास्त दिवस कोणते टिकतात? सगळेच टिकतात. हे कसे आहेत? काय फरक आहे आता? फरक काय नाही. साले पाणी तुम्हाला किती दिवस राहावं भेटेल? जास्त दिवस नाही. ते रोस्टेड घ्या जरा महाग पडतं. 6 महिने ते रोस्टेड घेऊ. एवढे नाही. 6 महिने नाही पण ते तर ॲक्च्युली ते काजूगर होते. काजू 800 रुपये किलो येते आणि काजूगर जे आहे ते 550 रुपये. काजूगर म्हणजे ज्याच्यावर एक लेअर आहे, जसं आपल्या शेंगांचं टर्फल असतं तसं एक टर्फल असतं वरून आणि ते काढून खायचे असतात. ते 550 रुपये. त्याला काजूगर म्हणतात. ते मला वाटतं त्यालाच काजू बोलतात. म्हणजे नॉर्मल काजू आहे ते 800 रुपये. आपण इथे तर नाही घेतले, पुढे बघूया. त्यांना म्हटलं टेस्टिंगला एक द्या, मला कसं लागतंय, काय चव मध्ये काय फरक पडतंय. ते नाही बोलले तर पुढे बघू. आता पुढे घेऊ एखाद्या ठिकाणी. भरपूर आहे या ठिकाणी, भरपूर दुकान आहेत. तर थोडं बाहेर जाऊन बघू थोडं, मग आपल्याला समजेल. काल येताना पण बघितलं होतं. काल येताना जेव्हा आम्ही येत होतो मालवणमध्ये, तर तेव्हा 450 पासूनच होतं काजूगर आणि काजू 600 रुपये किलो होते. तर पण आता तो रूट नाही जाते आपण, आता दुसरा रूट चाललोय कोल्हापूरचा. त्याच्यामुळे ह्या रूटला बघूया एकदा भेटतंय का. तर आपण इथून घेतले काजूगर आणि काजूगर नॉर्मल काजू 500 किती रुपये. नॉर्मल काजू आम्ही 600 रुपये किलोने घेतले वाटतं. नॉर्मल काजू 600 रुपये किलो. काजूगर 550 रुपये किलो. आणि बर्फी घेतली याची खोबरा बर्फी, 2 खोबरा बर्फी वगैरे घेतलंय. चला आता आहे ना, भूक लागली खूप जास्त. आता मस्त कुठेतरी जाऊन नाश्ता वगैरे करू आणि निघू. आता टोटल 175 किलोमीटर होते मालवणपासून. आता इथून आपण 30 किलोमीटर, 30 पण नाही आलो ॲक्च्युली, 20-25 किलोमीटर आलो आहे. आणि चला भेटूया पुढे. आता आपण कालच्याच हॉटेलला आलो जिथं काल मिसळ खाली होती. तेच हॉटेल आपल्याला जाता नाही लागलं, तिथे थांबलो. आता मस्त मिसळ खाऊ. कालची मस्त होती. जेवण करून, जेवण म्हणजे नाश्ता म्हणजे जेवणच जबरदस्त झालं. मिसळ
साबुदाणा वडा आणि आंबोळी. तर आंबोळी म्हणजेच लोणी स्पंज डोसा हे मला आज समजले. मला वाटलं जसं यांच्या घावण्या वगैरे तसाच एक वेगळा प्रकार आहे आंबोळी, पण आंबोळी म्हणजेच लोणी स्पंज डोसा. ॲक्च्युली आपण आपल्या इकडे जो खातो नाशिकला पुण्याला वगैरे तर तो जाड बनवतात, त्याला ते तुपात बनवतात म्हणून लोणी स्पंज वगैरे. पण इकडे आहे ना तो फुगतो, प्रॉपर फुगतो असं जाड. ठीक आहे, तर आता निघूया कोल्हापूरसाठी. आणि इथून 3 तास दाखवतोय ते, म्हणजे 3-3:30 पोचू आता आपण. चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे नाव तुझं मोठं देवा कीर्ती तुझी भारी, अरे टक्का तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी, अरे कृपा करी माझ्यावरी हक्केला तू धावर. चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. Don't forget the name of the bride. DJ Sachin. आता आपण घाटामध्ये, जो कोल्हापूरला घाट जातो मालवणवरून, इथून 90 किलोमीटर बाकी आहे. आणि एकदम थोडी सावली वगैरे आहे, म्हटलं चला थोडा वेळ बसू आणि निघू. कोल्हापूरमध्ये पोहोचलो आपण बरं का. आता अंबाबाईच्या दर्शनासाठी चाललो आहे, तर अंबाबाईचं दर्शन घेऊया आणि नंतर ज्योतिबाला जाऊ आणि मग नंतर पुणे. बुम. यावेळी दुसऱ्या बाजूने आलो का काही समजना इथं. गल्ली बोळातून आणलं असं नाही आणायला पाहिजे लेका. मंदिराचं काम चालू आहे मारदा. दर्शन झालंय. आता ज्योतिबाला निघायचंय. तांबडा पांढरा करून आणते गाडी थोडासा. आपण खात नाही नॉनव्हेज, पण आता पाऊन पोट करू. चला ज्योतिबाला जाऊया आता. दर्शन झालंय, एवढी काही गर्दी नव्हती, पण तरी 1 तास गेला दर्शनासाठी. हो बाबाईची हात ऐकली देवानं, सत्वर रणी दाबला उभा ठाकला धडक त्रिशूळ घेऊन, रत्नासूर मारिला ये डोंगरात